जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जन्मगावी देवगाव येथे पोपट चौधरी, सचिन देशमुख आणि सुनील लोखंडे यांनी राघोजी भांगरे स्मारक परिसराची स्वच्छता करून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना अभिवादन केले। जागतिक आदिवासी दिनानिमित्त दरवर्षी हजारो नागरिक देवगाव नगरीत येऊन आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना अभिवादन करतात। या पार्श्वभूमीवर स्मारक परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारत पोपट चौधरी, सचिन देशमुख आणि सुनील लोखंडे यांनी मित्रपरिवाराच्या सहकार्याने परिसरात स्वच्छता मोहीम राबवली। सर्वांना जय आदिवासी। आज देवगाव या ठिकाणी येण्याचं कारण असं की उद्या जागतिक आदिवासी दिन आणि संपूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रभर हा जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो। त्याच पद्धतीनं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं जन्मगाव म्हणजेच देवगाव या ठिकाणी हजारोंच्या संख्येने आदिवासी समाजाचे सर्वच बांधव अभिवादन करण्यासाठी येत असतात। 2 दिवसापूर्वी येथे येण्याचा योग आला। इथं बघितलं तर खूप सारा कचरा पडलेला होता, काँग्रेससारखं एक गवत वाढलेलं होतं, दगडं पडलेले होते। या मोहिमेत जवळपास 1 ट्रॉली कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला। मग आम्ही सर्व युवकांनी ठरवलं, आमच्यासोबत आमचे मित्र सन्माननीय सचिन शेठ देशमुख असतील, अक्षय शेठ देशमुख असतील, सुनीलजी लोखंडे असतील, रोहित भांगरे, विशाल मशाळ, संस्कार सावळे, इसून शेख, रेहन मनियार, संदीप केकरे, अक्षय अशा सर्वच टीमने ठरवलं की आपल्याला 9 ऑगस्टच्या आदल्या दिवशी या ठिकाणी जाऊन साफसफाई करूयात की जेणेकरून येणाऱ्या सर्वच अभिवादन करायला येणाऱ्या सर्व बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये। त्या उद्देशाने आज या ठिकाणी आम्ही सर्वजण आलो। या ठिकाणी सर्व साफसफाई केली। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या परिसराची पुतळ्याच्या परिसराची सगळी साफसफाई केली आणि इथला एक आढावा घेतला की इथं काय अडचण येऊ शकते। क्रांतिकारकांची भूमी ही पवित्र असून संपूर्ण समाजाचे हे श्रद्धास्थान आहे। या पवित्र भूमीत येणारा प्रत्येक व्यक्ती नव्या उमेदीने आणि प्रेरणेने परत जातो। त्यामुळे स्मारक परिसराची स्वच्छता व पावित्र्य जपणं ही आपली जबाबदारी आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली। नमस्कार, सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 2 दिवसापूर्वी आम्ही इथं पोपटराव असतील, सुनील भाऊ असतील, आम्ही ह्या परिसरात आलो होतो। तर इथं आल्यानंतर आम्हाला काही काँग्रेस गवत कचरा थोडाफार दिसला। त्याच्यानंतर आमच्या मनात संकल्पना आली का हे इथलं साफसफाई झाली पाहिजे, कारण की आत्ता 9 ऑगस्टला आपल्या इथं पूर्ण देशभरात आदिवासी दिन साजरा केला जातो। आणि त्याचप्रमाणे इथं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी सर्व समाज बांधव इथं हजर होतो। त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी आज इथं येऊन पूर्ण स्वच्छता या परिसराचं सगळं काही होती छोटी मोठी कामं केली आणि इथं जी नागरिक येणार आहे त्यांना सुलभता व्हावा या दृष्टिकोनाने इथं काम केलं आहे। आता इथून पुढं पण आमच्या काही संकल्पना आहेत त्या आम्ही इथं राबवणार आहेत। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या शौर्य, त्याग आणि क्रांतिकारी विचारांना अभिवादन करत स्वच्छतेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। आज आम्ही प्राथमिक स्वरूपात सगळी साफसफाई, दगड वगैरे सगळे बाजूला केले, झाडूने सगळी साफसफाई करून घेतली आणि उद्याचा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर आम्ही स्वतः या ठिकाणी पंपावरून आणणारे आणि सगळं गवत फवारून काढणारे इथला परिसर हा एकदम चांगल्या प्रतीचा दिसला पाहिजे, हा आमचा एक प्रामाणिक उद्देश आहे। आता इथून पुढे आम्ही ह्या भागात पूर्ण जे काही असेल, खाली आपला एक राघोजी भांगरे यांचा पुतळा आहे, तो पण दोन्ही पुतळ्यांचा आम्ही जे काही आमच्या मित्रमंडळ आणि काही ग्रुपमार्फत होणार आहे त्याचं आम्ही लवकरच सुशोभीकरण म्हणा, काही जे काही आमच्याकडं आर्थिक होईल त्याच्यामार्फत आम्ही करणार आहे। या देवगावची ख्याती संपूर्ण भारतभर आहे। महाराष्ट्रातून उद्या तुम्ही सगळ्यांना बघायला मिळेल की हजारोंच्या संख्येने लोकांची इथे ये जा राहील अभिवादन करण्यासाठी आणि त्याच दृष्टीने एक परिसराची पाहणी झाली, साफसफाई झाली। उद्देश एवढाच की कोणत्याही आमच्या बांधवांना त्रास होता कामा नये, या ठिकाणी आल्यानंतर त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे आणि अगदी आनंदाने गेले पाहिजे। तर सर्वांना उद्याच्या जागतिक आदिवासी दिनाच्या माझ्या सर्व मित्रमंडळामार्फत सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा। या स्वच्छता मोहिमेत पोपट चौधरी, सचिन देशमुख, सुनील लोखंडे, अक्षय देशमुख, इन्यूस शेख,
यांच्यासह मित्रपरिवार सहभागी झाला होता.